भिवंडी शहरात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण भिवंडी शहरात हाहाकार पसरवलेला आहे। आता आपण आहोत भिवंडी शहरातील ईदगाह या मोठ्या झोपडपट्टीमध्ये। जी झोपडपट्टी कामवारी नदी आणि खाडी लगतच्या अशी ही झोपडपट्टी आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील तब्बल हजाराहून अधिक जी झोपडपट्टीमधली घरे आहेत त्या घरांमधून पाणी शिरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अजूनही कुठली महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे काही कर्मचारी यांच्या मदतीसाठी काही आलेले दिसून येत नाहीत आणि एकूणच जी परिस्थिती पाहिल्यास आणि पावसाचा जोर कायम राहिलास याहून बिकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। माझ्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगशील दिलशाद, ज्या पद्धतीने इथं पाणी भरते दरवर्षी आणि आता सुद्धा पाणी भरलेलं आहे? कल रात से यहाँ पे ईदगाह में पानी भरा है और हमारे ईदगाह होटल के सामने एक चेम्बर मेन रोड पे खुला हुआ है। चेम्बर खुला हुआ है जो इंजीनियर को कई बार बोला गया कि वो चेम्बर लगाओ कि कोई भी नया आदमी सीधा अंदर जाएगा और जिसकी मौत हो सकती है। अभी तक वो चेम्बर नहीं लगा और रात से पूरा पानी भरा। कारपोरेशन की तरफ से न प्रशासन की तरफ से कोई व्यक्ति आया नहीं और कोई अभी देख लो पब्लिक सुबह हुई आ रही है और जा रही है। न रस्सी तक नहीं बांधे, न नाव का इंतजाम किया गया, न शहर गलियों में आके देखा कि आप गली में जाओगे तो 7 से 8 फुट पानी भर चुका है। लेकिन यहाँ के कारपोरेशन जो अभी तक सो रही है, जिसका पूरा जो कमिश्नर आयोग था इसके ऊपर पूरी तरह के नाकाम साबित हो रहे हैं कि शहर की जनता परेशान है, पानी में डूब रही है और ऑफिस में बैठ के मजा मार रही है। एकूणच जर जे आपण पाहिलं तर ज्या परिस्थितीमध्ये आता इथे नागरिक राहत आहेत, संपूर्ण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी पालिकेची कोणती आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा कोणी कर्मचारी या ठिकाणी मदतीसाठी यांच्या संरक्षणासाठी आलेले नाहीत। विशेष म्हणजे या ठिकाणी पॉवर जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते सुद्धा या ठिकाणी अजूनही चालू आहेत आणि ते सुद्धा अजूनही बंद केलेले नाहीत। या ठिकाणी त्यामुळे मोठी अशी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। भिवंडी संजय भोईट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।